नैना विरोधात शेतकऱ्यांचा रोष वाढत चालला असून तुरमाळे पनवेल येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला जोरदार पाठिंबा मिळत आहे। 6 डिसेंबर पासून चालू झालेल्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। आज 9व्या दिवशी उपोषण करणाऱ्या समीर पांडुरंग पारधी शिरवली व दमयंती नामदेव भगत पळसपे यांची प्रकृती ढासळली। मात्र या दोघांनी रुग्णालयात दाखल होण्यास विरोध दर्शवला, त्यामुळे उपोषणाच्या आंदोलनाला धार चढत चालली आहे। एकंदर नैना विरोधात संताप व्यक्त होत असून दिवसेंदिवस पाठिंबा आहे। दिवसेंदिवस पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे। दरम्यान नैना विरोधात विरोधक आक्रमक झाले असून भाजप, शिंदे, पवार हे तिघाडी सरकार टेन्शन मध्ये आल्याची चर्चा आहे। नैना विरोधात अनिल ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे। आमरण उपोषणात बसलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय नावे येणेप्रमाणे: अनिल नामदेव ढवळे शिवकर, दमयंती नामदेव भगत पळसपे, जयराम धोंडू कोंडू चिंद्रन, मधुकर महादेव पाटील चिंद्रन, समीर पांडुरंग पारधी शिरवली, रवींद्र विठ्ठल गायकर तुरमाळे, सुजित नामदेव पाटील चिंद्रन, रुपेश शंकर मुंबईकर चिंद्रन, नरेश दिनकर भगत शिवकर, कमलाकर महादेव भगत पळसपे, शालिनी शंकर ठाणगे पळसपे, जान्हवी जितेंद्र ठाकूर पळसपे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।